आता लक्षात घ्या, जे काही आपण एक्झाम्पल पाहणार आहे, आपण जे काही सीईटी साठी तयारी करत असतो, तर त्याच्यामध्ये साधारणतः तयारी करत असतो. आफ्टर 12th म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे कंपाऊंड हे आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये होतात. म्हणजे काही नवीन कंपाऊंड येणार आता इथं मला आहे की 12th मध्ये मॅक्झिमम तुमचे कव्हर होतील. पण काही कंपाऊंड जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, स्ट्रक्चर वगैरे तुम्ही गुगल यूज करून तुम्ही काय करू शकता, बाय यूजिंग गुगल तुम्ही त्याचे स्ट्रक्चर वगैरे स्टडी करू शकता किंवा स्ट्रक्चर पाहू शकता गुगल वरती. काही गोष्टी, काही कंपाऊंड स्ट्रक्चर पाहण्याचे, काहीचे डायरेक्ट कॅल्क्युलेट करू आपण. ओके, तर तुला स्टार्ट करूयात. आपण पाहूयात आपल्याकडे कोणते कोणते एमसीक्यू अवेलेबल आहेत. छोटा चॅप्टर आहे खूप. लेट मी चेक. Okay, so I think so screen is visible to everyone. Screen visible आहे ना? Yes, sir. ओके, 9 नंबर पासून आपण स्टार्ट करतोय. कन्सेप्ट नंबर अँड रेडॉक्स रिएक्शन. ऑक्सिडेशन नंबर वरती खास करून मॅक्झिमम क्वेश्चन आहे. तिथं तुम्हाला 2 पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करायची किंवा एमसीक्यू साठी ऑप्शन मध्ये पैकी तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन ओळखता. आणि दुसरी गोष्ट आहे, दिलेल्या ऑक्सिडेशन नंबर प्रत्येक तुम्हाला इव्हॅल्युएट करून तुम्हाला लोएस्ट ऑक्सिडेशन नंबर किंवा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर किंवा इंटिजर, नॉट इंटिजर अशी ऑक्सिडेशन नंबर विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. आयर्न इज लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट. आयर्न इन लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट इज इन. आयर्न कंपाऊंड मध्ये सगळ्यात लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेटला असेल. सांगता येईल पहा. आता ऑक्सिडेशन नंबर असाइन केले, लक्षात ठेवायचं पॉईंटच्या नंतर वॉटर मॉलिक्युल असतात, हे क्रिस्टल असतात, त्याच्या याला कन्सिडर करायचं नाही. आवडता कंपाऊंड आहे. तर आयर्न ऑक्सिडेशन स्टेट काय? FeSO4 मध्ये आयर्नचे ऑक्सिडेशन स्टेट काय? येस, SO4 मायनस मायनस. आता हे बरेचसे कंपाऊंड आहेत, हे सगळे कंपाऊंड जातील. हा 4 एक दिलेले आहेत तुम्हाला, ते 4 एक दिले आहेत. कोणते कोणते एक्झाम्पल दिले आहेत ऑप्शन मध्ये पहा. FeSO4, 7H2. H2 ला आता विचारण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. ठीक आहे. दुसरं दिलेलं आहे तुम्हाला FeCO5, कार्बन मोनॉक्साईड आहे, याच्याकडे लोअर डोनेट करतो, कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतो. याच्यावर 0 आहे, म्हणजे याची पण ऑक्सिडेशन स्टेट इथं काय असणार आहे, नंबर इथं 0 असणार आहे. ओके, नेक्स्ट Fe.94 दिली, 0.94 दिलेला आहे. आणि पुढे दिलेलं आहे तुम्हाला ऑक्सिजन. म्हणजे हे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये पर 100 ऑक्सिजनच्या पाठीमागे 94 आयर्न ऍटम तिथे प्रेझेंट आहे. हे तुम्हाला सॉलिड स्टेट मध्ये अशा टाइपचे एक्झाम्पल पाहायला मिळणार आहेत 12th स्टँडर्ड मध्ये. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, जर 100 ऑक्सिजनचे ऍटम असतील त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये, तर Fe जे काही ऍटम आहेत हे 94 आहेत. मग हे कसं दिलेलं आहे, वन ऍटम ऑफ ऑक्सिजन विथ रिस्पेक्ट टू 0.94 atoms ऑफ Fe. ओके, कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला. एवढं डिटेल मध्ये ऍक्युरेट मध्ये कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. तुम्ही याला डायरेक्ट 1 कन्सिडर करू शकता. याला 1 कन्सिडर करू शकता तुम्ही फॉर कॅल्क्युलेशन पर्पज. आणि अजून एक आहे Fe3O4. Fe3O4 प्रत्येक ठिकाणी आयर्नचा ऑक्सिडेशन नंबर H2SO4 असतो. H2SO4 2 हायड्रोजन H आणि H+ म्हणून गेले. SO4 वरती मायनस चार्ज येतो. नेहमी लक्षात ठेवायचं, SO4 जो आयन आहे हा नेहमी 2 निगेटिव्ह, SO4 हा नेहमी 2 निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो. मग 2 निगेटिव्ह चार्ज तर हा ऑब्विसली +2 असणार आहे. मग इथं +2 आहे, इथं 0 आहे, इथं किती आहे 1 कन्सिडर. हा -2 असेल तर हा +2 असणार आहे, नियरली इक्वल टू प्लस. ठीक आहे, 0.92 +2 असणार आहे. इथं जर कन्सिडर केलं -2 4 वेळा घ्या, टोटल चार्ज याच्या अपोजिट चार्ज असणार आहे याचा 3 Fe चा, म्हणजे किती असणार आहे +8 असणार आहे. पण किती Fe मध्ये आपल्याला एका आयर्नच्या ऍटमचा काय आहे
म्हणजे +8/3 हा चार्ज आहे Fe चा. याला जर तुम्ही काय करताय, याला जर तुम्ही पॉइंट मध्ये कन्व्हर्ट करताय 3 into 2 6 होतंय 2.66 काहीतरी असं विचारलंय काय आपल्याला लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. मग 2 आहे 2 आहे 2 आहे इथं फक्त 0. तर हा ऑप्शन असणार आहे तुमचा. दिस इज क्लिअर. ऑप्शन असणार आहे FCU. सो ऑप्शन नंबर सेकंड. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इज नॉट अन इंटिजर. सांगता येईल का? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन MCQ पहा. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इज नॉट अन इंटिजर इन. इंटिजर म्हणजे काय? इंटिजर सांग बघ ना. नॉट एन इंटिजर म्हणजे याचं काय असणार आहे? फ्रॅक्शनल नंबर असणार आहे. फ्रॅक्शनल नंबर कुठे येतोय? काउंट करा नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट. ऑप्शन कोणते ऑप्शन चेक करा. NH. ओके पण ऑप्शन लिहून घेतो इथं. कोणते ऑप्शन आहेत पहा. NH2OH. NH2OH. अमोनिया असेल NH3. त्याच्यानंतर हायड्रोजन असेल कॅल्क्युलेट करताय का? कॅल्क्युलेट करताय? सर ऑप्शन फोर्थ येतोय. हा सर फोर्थ आहे बरोबर. किती आली ऑक्सिडेशन स्टेट? काउंट केली का? किती आली सांगा. इथं किती आली? फर्स्ट ऑप्शन मध्ये किती आली ऑक्सिडेशन स्टेट? नायट्रोजनची विचारली ना. किती आली? -2. OH मायनस असतो आणि हे किती आहे? 2+ आहेत. येते का लक्षात? OH मायनस असणार आहे आणि हा काय असणार आहे? -1 येईल सर. -1 येईल. नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे? चेक करा. नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणजे हा काय असणार आहे? इथं पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. काय येणार आहे इथं ऑक्सिडेशन स्टेट? आपल्याला काय विचारले? नॉट इंटिजर विचारली. ठीक आहे. किंवा हायेस्ट विचार नाही. नॉट इंटिजर. इंटिजर नाही अशी कोणती आहे? ठीक आहे. किती आली इथं? NH2OH मध्ये. NH2OH मध्ये हा OH मायनस असणार आहे. मग NH2+ होते. NH2+ म्हणजे काय? हायड्रोजन हा पॉझिटिव्ह आहे. ओके. पॉझिटिव्ह आहे. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे नायट्रोपेक्षा. हायड्रोजन +1 तर +2 झाले -1 असणार आहे. ठीक आहे. -1 असेल तो काय आहे? इंटिजर नंबर आहे. इंटिजर नंबर आहे तो. ठीक आहे. NH3-3 हा पण पूर्ण नंबर आहे. पूर्ण संख्या आहे. इंटिजर म्हणू शकत नाही. N2 हायड्रोजन जर 4 पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केलं तर 4 निगेटिव्ह चार्ज असणार आहेत नायट्रोजनचे डिवायडेड बाय 2 म्हणजे -2 ही एका नायट्रोजन साठी येणार आहे. इथे करा एक हायड्रोजन आहे +1 डिवायडेड बाय 3 नायट्रोजन. इथं -1 येणार आहे. हा +1 आहे म्हणजे हा -1 कॅरी करतो आणि डिवायडेड बाय 3 इथं फ्रॅक्शनल नंबर म्हणजेच नॉट इंटिजर म्हणू शकतो आपण. फोर्थ ऑप्शन जो तुम्ही सांगितला आहे तो बरोबर आहे. चला नेक्स्ट पण असंच सांगा मला. 61 ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इज मॅक्झिमम विचारले. आता चला काउंट करा प्रत्येक. ऑक्सिजनचं माहित आहे तुम्हाला -2 घ्या ऑक्सिजन. हायड्रोजन साठी काय घेणार? हायड्रोजन घेणार +1 करा काउंट. हायड्रोजन प्लस दुसरा तिसरा एलिमेंट फॉस्फरसचं काउंट करायचं आहे मला. प्रत्येक फॉर्म्युला दिली. स्ट्रक्चर करू नका. स्ट्रक्चर चेक करायचे असतील गुगल वरती चेक करू शकता आणि बरेचसे कंपाऊंड होऊन जातील 12th स्टँडर्ड पर्यंत त्याच्यातले मॅक्झिमम. फॉस्फाईन मध्ये किती आहे सांगा मला. पहिल्या कंपाऊंड फॉस्फाईन मध्ये किती आहे? नंबर -3 होतील. 3 बनवेल. ठीक आहे. डायफॉस्फाईन मध्ये -2 +4 असणार आहे. +4 हा -4 -2 इथं सांगा आता. मेटाफॉस्फेट
ऑक्सिजन -6 पैकी 1 प्लस इथं आहे, तर बाकीचे 5 प्लस कुठे असतील? 5. फॉस्फरस कडून असतील 5 प्लस. बरोबर, 5 प्लस 5 चेक करा. तर थर्डच नंबर आहे ऑप्शन. Yes, sir. H3 Third. लास्ट सांगा मला, याचे ऑक्सिडेशन नंबर सांगा. तीन. याच्यामध्ये फॉस्फरस ऍसिड मध्ये प्लस की मायनस? ऑक्सिडेशन नंबर सांगा. साइन खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस. प्लस, बरोबर ना? इथं काय येणार आहे? -2 इंटू 3 -6. 4. मायनस म्हणजे या सगळ्यांचा मिळून हम्म. +6 असणार आहे. त्यापैकी 3 असतील पॉझिटिव्ह असतील फॉस्फरसचे. मग +5 ही ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात हायेस्ट कोणामध्ये आहे? 60. ऑप्शन मेटाफॉस्फोरिक ऍसिड मध्ये, HPO3 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पहा आता 62 नंबर. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज मॅक्झिमम इन. ऑक्सिजनची कुठं मॅक्झिमम असेल ऑक्सिजन स्टेट? यस, रिप्लाय मी. ब्लिचिंग पावडर मध्ये किती आहे? CaO ऑक्सिडेशन नंबर किती आहे? कोण सांगेल? ब्लिचिंग पावडर मध्ये ऑक्सिजन ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट आपण त्याला. हु विल टेल मी? -1. -1 येतोय. 0 नसेल. -1 तर पेरॉक्साइड मध्ये असतो. -1 तर पेरॉक्साइड मध्ये असतो. ओके, ठीक आहे. मी तुमच्यासाठी एक गोष्ट सोपी करतो. मी तुम्हाला स्ट्रेस देतो याचं. कॅल्शियमला एका साइडला एक क्लोरीन अटॅच करा, दुसऱ्या साइडला दुसरा बॉन्ड काढा कॅल्शियमला, त्याला ऑक्सिजन आणि मग क्लोरीन अटॅच करा. येतोय लक्षात? तर तुमच्या लक्षात येईल. कॅल्शियम जो 2 पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो, एक क्लोरीन, एक ऑक्सिजन आणि एक क्लोरीन. इथे तुम्ही सरळ सरळ 2 क्लोरीनला 2 निगेटिव्ह किंवा 2 पॉझिटिव्ह करू शकत नाही. जो क्लोरीन कॅल्शियम बरोबर अटॅच आहे, तर कॅल्शियम आणि क्लोरीन मध्ये कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे? क्लोरीन. हा क्लोरीन -1 कॅरी करतो. हा क्लोरीन ऑक्सिजनला अटॅच आहे, म्हणजे हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे इथं हा निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय, हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे म्हणून हा +1 चार्ज दाखवतो. इथं +1 ऑक्सिडेशन नंबर दाखवतो. काउंट करा. कॅल्शियमचा किती असतो? +2. +2. 2 -1 +1 असेल -2. बरोबर का? मग ऑक्सिजन हो. ऑक्सिडेशन किंवा काउंट करा सगळे. +2 +1 +3 +2 ला कोण न्यूट्रल करेल? -2. तर इथं कोण असणार आहे? ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? -2 असणार आहे. दुसरं एक्झाम काय होतं तुम्हाला? OF2 मध्ये सांगा. OF2 ऑक्सिजन आणि फ्लोरीन मध्ये, फ्लोरीन सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. फ्लोरीन बरोबर कोणताही ऍटम आला तरी फ्लोरीनला कधीच पॉझिटिव्ह म्हणायचं नाही, का तर हा +1. पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. मग -2 दाखवेल फ्लोरीन, मग हा काय दाखवेल? 2 दाखवेल. बरोबर का? +2 दाखवेल. तिसरा आहे O2F2. तिसरा ऑप्शन 2F. फ्लोरीन असतील 2 मायनस, फ्लोरीन असतील 2, हे असतील 2 पॉझिटिव्ह, पण ऑक्सिजन मध्ये 2 पॉझिटिव्ह. मग 2 ने +2. डिवाइड करा त्याला. +1 हा ऑप्शन आहे. मग +1 +2 इथं -2 भेटले, ऑप्शन राहिलाय आपला. कोणता ऑप्शन राहील? H2 माहितीये, H2O2. पेरॉक्साइड मध्ये -1 आहे. विचारले काय तुम्हाला? विचारले काय? मॅक्झिमम कशाला म्हणतात? पॉझिटिव्ह मध्ये जो मॅक्झिमम आहे तो -2 +1 +2, तर +2 असणार आहे. प्लस ऑक्सिडेशन स्टेट ही ऑक्सिडेशन स्टेट 0 +1 +2 +3 +4 -2. वरती असेल तर आपण काय म्हणणार? वरती असेल तर आपण काय म्हणणार? वरती असेल तर काय म्हणणार आपण त्याला? मॅक्झिमम. माय कोण आहे? अंकुर. रूम में आ तो ओके, वॉइस ब्रेक होतोय. Yes, sir. एक्झाम्पल समजले का? एक्झाम्पल समजले? नंबर समजले का सगळ्यांचे या एक्झाम्पल मधले? सो व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन? विच इज द टॉप? सेकंड ऑप्शन इज द मॅक्झिमम ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिजन साठी मॅक्झिमम ऑक्सिजन. 63 पहा आता. नंबर ऑफ क्लोरीन मॅक्झिमम इन सांगा. क्लोरीन साठी मॅक्झिमम ऑक्सिडेशन
सांगा. 4 कंपाऊंड दिलेत तुम्हाला. मॅक्सिमम नंबर का मगाशी जसं काउंट केलं तसं सेम काउंट करा. कोणते 4 कंपाऊंड आहेत क्लोरीनचे? HOCl. दुसरा कंपाऊंड कोणता दिलाय? Cl2O6. थर्ड कंपाऊंड क्लोराइड येतोय ClO3. ऑक्सिडेशन नंबर काय करायचा आहे मला? काउंट करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. कुणाचा? क्लोचा. मला सांगा हा काय असेल? ऑक्सिजन काय असेल? सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन -2. हा काय असतो? +1. याचा काय असेल? -1. हा पण +1 असणार आहे. काय असणार आहे? +1. पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह न्यूट्रल होणार आहे, म्हणजे +1 झाला इथं. इथं करा -2 × 6 किती झाले? -12 झाले टोटल. 6 होणार. -12 म्हणजे हे किती असणार आहेत? +12. +12 2 आहेत, मग डिवायडेड बाय 2 +6. किती होणार आहेत? +6. ठीक आहे, इथे एक मॅक्झिमम. पोटॅशियम असतो नेहमी +1. हा असेल -2 × 4 -8 किती असणार आहेत? +7. +1 +7 +8 -8 न्यूट्रल. हा मॅक्झिमम आहे याच्यापेक्षा. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. ऑप्शन +7 आहे, हा मॅक्झिमम आहे सध्या तरी. इथं काउंट करा आता. -2 × -1 आहे, मग राहिला किती? +5. +5 +6 +7 तर KClO4 पोटॅशियम क्लोराइड मध्ये मॅक्झिमम ऑक्सिडेशन नंबर असणार आहे. कोणाचा? ऑक्सिजनचा का क्लोरीनचा? क्लोरीन. बरोबर का? सो ऑप्शन इज, क्लोरीनचाच विचारलाय ना, सो ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. C3 थर्ड ऑप्शन. 64 पहा आता. वन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट always exhibit only -1 oxidation state in all compounds फ्लोरीन. with other elements. The Fluorine. element yes, sorry, दिलेलं आहे वर्डिंग मध्ये लिहून आपण. जो सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे पूर्ण टेबल मध्ये, तो नेहमी -1 ऑक्सिडेशन स्टेट कोणत्याही बॉन्ड बरोबर जर तो बाइंड झाला -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि स्टेट असेल तर 0 दाखवणार आहे. ओके, पण आपल्याला काय विचारलं आहे? इन ऑल ऑफ इट्स कंपाउंड्स विथ अदर एलिमेंट, म्हणजे बाकीच्या एलिमेंट बरोबर काय असणार? नेहमी -1 चार्ज कॅरी करेल, का तर तो त्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. याला जर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह बनवायचा असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम एखादा तुम्हाला शोधावा लागेल आणि त्याच्याबरोबर याचा तयार करावा लागेल, तरच ते पॉसिबल आहे, अदरवाईज ते पॉसिबल नाहीये. आणि सध्या तरी असा नॉन एलिमेंट कोणता नाही. 65 पहा. इन वन ऑफ द फॉलोइंग कंपाउंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज नॉट होल नंबर. तेच नॉट होल नंबर म्हणजे काय? नंबर म्हणजे काय? फ्रॅक्शनल नंबर येणार आहे. ओके, बघा मला सल्फर काउंट सल्फर साठी सर 1 येणार. 2 पॉझिटिव्ह, Na2 2 पॉझिटिव्ह. इथे आहेत 6 × 2 6 × 2 2 10 निगेटिव्ह येते काय? Na2 सर, हाच पहिलाच आहे ऑप्शन answer. येतोय. बरोबर ना? Na2 S4O6 पहा, ऑक्सिजन असतो -2 इंटू केलं तुम्ही काय होणार आहे? -12 येणार आहे. एक सोडियम एक पॉझिटिव्ह असतो इंटू 2, सिंगल पॉझिटिव्ह इंटू 2 +2 झाले. ठीक आहे, सल्फरचा काउंट करायला आता -2 काय होतंय? -2 -10 होणार आहे. मग हा +10 ने, म्हणजे ह्या 4 सल्फरने मिळून +10 हा चार्ज बनवलेला आहे. मग 4 सल्फरने +10 तर एका सल्फरसाठी किती? 4 ने डिवाइड करा, 5 आन्सर आहे. हा होल नंबर नाहीये. ओके, बाकीचे होल नंबर आहेत का? चेक करताय का? बाकीचे होल नंबर आहेत का? कोणते आहेत दिले sir. तुम्हाला? H2SO3 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 H2SO4 H2SO4 H2O3 चेक करू शकता तुम्ही. 2 पॉझिटिव्ह आहेत, 4. निगेटिव्ह आहेत. +4. +2 -6. मग इथं काय येणार आहे? -4 म्हणजे याचा +4 येणार आहे. होल नंबर आहे. इथं चेक करा, 2 पॉझिटिव्ह 6. निगेटिव्ह, मग +6 हा ऑक्सिडेशन नंबर येणार आहे. इथं परत ते 2 पॉझिटिव्ह -6 म्हणजे इथं +4 येणार आहे. सगळीकडे होल नंबर आहे, फक्त इथं होल नंबर नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हा काय असणार आहे?
करेक्ट ऑप्शन असणार आहे फॉर 65 नंबर क्वेश्चन. नेक्स्ट पहा, इकडे या आता 66 ला लेफ्ट साइडला. ब्रोमीन इज कन्वर्टेड इंटू ब्रोमेन O3 मायनस BrO3 मायनस. चेंज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमीन इज फ्रॉम. आपण अगोदर काउंट करूयात आणि मग ऑप्शन कडे येऊयात. कन्वर्ट झाला ब्रोमीन म्हणजे ब्रोमीन जो फ्री स्टेट मध्ये आहे, फ्री स्टेट मध्ये कन्सिडर किंवा Br2 कन्सिडर करा. नेहमीच काय असतो 0 किंवा तुम्ही कन्सिडर करा. फक्त फ्री स्टेट मध्ये आहे. 0 हा ऑक्सिडेशन नंबर आहे. हा इज कन्वर्टेड, ब्रोमीन इज कन्वर्टेड इनटू ब्रोमेट आयन BrO3 मायनस ब्रोमेट आयन. ओके, मग इथं काय करणार तुम्ही, या दोन्हीच्या चार्जची जी काही ऑक्सिडेशन नंबरची सम आहे ती इक्वल टू -1 करणार. -1 मग इथं किती आहे 3 इंटू -2 चार्ज कॅरी करतो म्हणून 3 इंटू -2 आणि इथं Br साठी आर कन्सिडर केलं आपण. ओके, तर ब्रोमीन ब्रोमीन -6 ला पलीकडे पाठवा, काय होणार आहे +6 होणार आहे, म्हणजे आन्सर येणार आहे. म्हणजे 0 to +5. चेक करूयात आपण ऑप्शन मध्ये ऑप्शन आहे का. नंबर Sir, you're नंबर breaking, sir. व्हॉइस इज ब्रेकिंग अगेन. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर बाकीच्यांना ब्रेक होतोय का, कौशल ब्रेक होतोय, हा सर, हा होतोय सर. जास्त होतोय की थोडं. सर तुम्ही काय महत्वाचं सांगायला गेलं की तेव्हाच ब्रेक होतो सर. दरवेळेला असतच आहे. ठीक आहे पाहूयात. प्रॉब्लेम झालेला आहे ऍक्च्युली वायफायचा. आधी होत का, तर आपण याच सेटअप वरून लेक्चर रन करायचो. वरूनच काहीतरी सर्व्हर मध्ये वगैरे प्रॉब्लेम आहे. ते साधारणतः 3 ते 4 दिवसापासून चालू आहे. होईल तुम्ही ते होऊन सर जाईल तो ब्रोमेट पण आयन issue. म्हटलं ना, ते कळलंच नाही. मग तुम्ही ते लिहिलं ना BrO3 मायनस, तेव्हा कळालं. हा, त्यासाठी ठीक आहे बोर्डचा युज करून कंपाऊंड असेल तर. हा 67 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग, हे तुम्हाला सांगायचं आहे. स्टेटमेंट अँड टेल मी विच इज द रॉंग. पहिलंच सर. First. येस, चेक करा किती वर आहे. पहिलंच दिसलं, रॉंग दिसलं म्हणून पहिला ऑप्शन सांगण्यापेक्षा सगळे ऑप्शन काय करा, चेक करा. बरोबर, बाकीचेही सांगा मला. प्रणित, ओम, कीर्ती, प्रथमेश, ऐश्वर्या. फर्स्ट Sir, ऑप्शन. firstच option आहे. बरोबर आहे का, फर्स्टच येत आहे. Yes, sir. अंकुर सांगता येईल का, अंकुर अटेंड केले बरोबर ना. ऑक्सिडेशन नंबर ऑफ इज +1 इन ऑक्साइड. किती असतो पेरॉक्साइड, -1 असतो. -1. ऑप्शन काय आहे, रॉंग आहे. ठीक आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजन इज +2 इन ऑक्सिजन डायफ्लोराइड. बरोबर आहे. आताच आपण एक्झाम्पल बोर्ड वरती पाहिलेलं. कोणतं एक्झाम्पल, ऑक्सिजन डायफ्लोराइड. OF2 काय, ऑक्सिजन डायफ्लोराइड. ठीक आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -1/1 इन सुपर ऑक्साइड. हे पण बरोबर आहे. CO2 चं एक्झाम्पल CO2. घेतलं होतं आपण. नंबर ऑफ ऑक्सिजन इन -2 इन मोस्ट ऑफ इट्स कंपाऊंड. हे पण बरोबर आहे. ओके, ऑप्शन नंबर फर्स्ट. 68 पहा, द कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू कार्बन डायऑक्साइड विथ रिस्पेक्ट टू कार्बन इज. सांगा, द कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज कार्बन डायऑक्साइड विथ रिस्पेक्ट टू कार्बन इज. यस, ऑक्सिडेशन Sir, की oxidation? रिडक्शन की दोन्ही. सर कारण की ग्लुकोज मध्ये हायड्रोजन नाहीये, कार्बन डायऑक्साइड मध्ये पण नाहीये, म्हणून म्हटलं. ग्लुकोज आहे ना हायड्रोजन, काय सर? ग्लुकोज मध्ये हायड्रोजन आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज? Sir, C6H12O6. reduction. मला ग्लुकोजचा फॉर्म्युला सांगा. चला, ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 ना? C6H12O6 नाही, हाय सर, हाय. कन्वर्टेड इंटू CO2. बरोबर का. आता Plus ऑक्सिडेशन H2O. नंबर सांगा. बाकीच्यांचा विचार करायचा नाही. विथ रिस्पेक्ट टू कार्बन म्हटलेलं आहे. विथ रिस्पेक्ट टू कार्बन -4 असणार आहे, म्हणून हा काय झाला इथं +4 झाला. इथं चेक करूयात आपण. ऑक्सिजनचा टोटल चार्ज झाला -2 × 6. -12. हायड्रोजनचा टोटल चार्ज सांगा, +1 × 12. 12. 12. ओके, 12 आणि 12 हे इथं 0 झाले.
मग 0 जर असेल तर कार्बनची स्टेट किती आहे? Minus. ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ऍव्हरेज 0 झालाय. 0 झालाय +12 -12 0 झालेला आहे. ते दिसत नाही का तुम्हाला? -12 आणि इथं असणार आहे +12. काय होणार आहे हे दोन्ही? कॅन्सल होणार आहेत एकमेकांना. म्हणजे काय झालं? 0 म्हणजे 6 कार्बनचा ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर असणार आहे 0. मग 0चं कन्व्हर्जन +4 होतंय. 0चं कन्व्हर्जन +4 मध्ये होतंय. 0चं कन्व्हर्जन 4 काय होणार? ऑक्सिडेशन की Oxidation. रिडक्शन? ऑक्सिडेशन. बरोबर आहे सर व्हॉट इज माझं. द ऑप्शन? बरोबर, ऑक्सिडेशन. पण बरोबर आहे, पण त्याच्या मागची कन्सेप्ट पण बरोबर पाहिजे कौशल. ओके, येस सर. नेक्स्ट पहा. नाहीतर प्रत्येक क्वेश्चन असा बरोबर नाही येणार. 69 इन द रिएक्शन प्लस NaH2PO2. Options are P is oxidized only, phosphorus is reduced only, sodium is Option reduced 4. आणि phosphorus reduced as well as oxide. हे कशावरून सांगितलं तू? यस सुरेश, सर कशावरून pH सांगितलं? pH3 आणि PO2 मध्ये कन्वर्ट झाले ना. बरोबर आहे, पण Oxidation ऑक्सिडेशन रिडक्शन हे सांगणार कशावरून? दोन गोष्टी तुम्ही एक कन्सिडर करू शकता. इथं 0 आहे, ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. हा हायड्रो बरोबर बाइंड झाला आहे, रिडक्शन आहे. आणि हा ऑक्सिजन बरोबर बाइंड झालेला आहे, म्हणून ऑक्सिडेशन आहे. पण हे सांगत असताना फक्त PO2 झालाय का याचा? नाही. इतकी काहीतरी आहेत ना, मोठा काउंट आहे हा. मग इथं तुम्हाला विचार करावा लागेल. आहे तर तुम्हाला विचार करावा लागेल ते ऑक्सिडेशन आहे का काय? यासाठी फक्त ही मेथड फॉलो करायची. ऑक्सिडेशन नंबर रिएक्शन दिलेलं आहे तुम्हाला, फॉस्फरस प्लस NaPH3+. आता पहा, खूप मोठा कंपाऊंड दिलेला आहे तुम्हाला. बाकीचेही बरेच एलिमेंट आहेत. NaH2PO2. NaH2PO2. ओके, इथं जर कन्सिडर केलं तर ऑक्सिडेशन नंबर 0 बरं का? इथं कन्सिडर करा काय होतं? -3. -3. ठीक आहे, -3 होतं. इथं कन्सिडर करा काय होतं? इथं कन्सिडर करा +1 +2 किती झाले? +3 झाले. 2 इंटू -4. -4. 2 इंटू -2 किती झाले? -4. 4 आणि इथं किती आहे? प्लस आहे. म्हणजे याचा किती असायला पाहिजे? +4 बनवले सगळे मिळून +1 असायला पाहिजे. +1 +1 4 पॉझिटिव्ह 4 निगेटिव्ह. इथं हा न्यूट्रल झालेला आहे. मग जिथं 0 -3 आहे इथं रिडक्शन आहे आणि 0 2 +1 आहे ऑक्सिडेशन आहे. इथं काय आहे? रिडक्शन आहे. ठीक दाखवतोय फॉस्फरस. आणि तुम्ही ऑक्सिडेशन नंबर चेक करूनच सांगायचं. जर या टाईपचा कंपाऊंड आला तर कंपाऊंड ऑक्सिजन असेल तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता ऑक्सिडेशन आहे. ठीक, म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर का? ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. फॉस्फरस इज रिड्यूस्ड as well as oxidized. 70 नंबर पहा. कंपाऊंड ऍज अ ऑक्सिडंट ऍज रिडक्टंट. कोणता कंपाऊंड आहे जो ऑक्सिडंट ऍज वेल ऍज रिडक्टंट म्हणून ऍक्ट होऊ शकतो? पहा, प्रत्येक याच्यामध्ये ऑक्सिजन जो ऑक्सिजन तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो. ऑक्सिजन देऊ शकतात हे प्रथम. पण याच्यामध्ये जर एक कन्सिडर केला तुम्ही SO2, तर SO2 कडे SO3 मध्ये पण ऑक्सिजन आहे, मध्ये पण ऑक्सिजन आहेत. देणारा कोण आहे? तर इथं लक्षात घ्या, SO2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत. SO2 मध्ये काय आहेत? 2 शिल्लक आहेत. त्यामुळे तो काय करू शकतो? 2 इलेक्ट्रॉन शिल्लक असल्यामुळं सल्फरच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल आहेत. सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 2 8 6. आउटर मोस्ट ऑर्बिटल 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर इथं काय म्हणू शकतो आपण? आउटर मोस्ट ऑर्बिटल 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे आपण दाखवतो सल्फरला दाखवताना या टाईप. ठीक आहे, ज्यावेळी SO2 असतो त्यावेळी सल्फरचे 4 इलेक्ट्रॉन 4 बॉन्ड काय झालेले असतील? 4 इलेक्ट्रॉन हे 4 बॉन्ड मध्ये असतील. पण 2 इलेक्ट्रॉन जे आहेत हे सल्फर वरती तसेच राहतात. SO2 मध्ये SO2 पेअर शिल्लक आहे. मग SO2 मध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? ऑक्सिजनचे -4. मग याचा काय झाला? ऑक्सिडेशन नंबर असेल +4 to 0 होऊ शकतो हा. म्हणजे सल्फर न्यूट्रल
झिरो होऊ शकतो, म्हणजे इथं याचं काय आहे, रिडक्शन पॉसिबल आहे. पण हा दोन इलेक्ट्रॉन जर डोनेट करू शकतोय, 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर हा सल्फर +6 मध्ये कन्वर्ट होतो. +6 मध्ये आहे, 0 मध्ये कन्व्हर्जन पॉसिबल आहे, म्हणजे याचं रिडक्शनही होऊ शकतं आणि याचं ऑक्सिडेशनही होऊ शकतं. ज्यावेळी ऑक्सिडेशन होईल त्यावेळी हा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करणार आहे, आणि ज्यावेळी याचं रिडक्शन होईल त्यावेळी हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणणार आहे. लक्षात येतंय का? +4 चं 0 होण्यासाठी घ्यावे इलेक्ट्रॉन हा घेतो, त्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन एजंट आहे. हा इलेक्ट्रॉन देतोय, इलेक्ट्रॉन देणारा हा तो रिड्युसिंग एजंट, आणि हा ज्याला इलेक्ट्रॉन देतोय त्या स्पेसिसचं काय होत असतं, रिडक्शन होत असतं. इलेक्ट्रॉन गेन इज द रिडक्शन. या रिडक्शन होतंय, रिडक्शन करण्यासाठी मदत करणारा रिडिंग एजंट म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट ऍज वेल ऍज रिडिंग एजंट, दोन्ही रोल इथं प्ले. SO3 मध्ये आहेत का लोन पेअर? SO3 मध्ये सल्फर वरती इलेक्ट्रॉन शिल्लक नाहीयेत का, तर 3 ऑक्सिजन बरोबर बॉन्ड मध्ये त्यानं पार्टिसिपेशन केलंय. ओके, आता इथे एक कन्सेप्ट 2. ऑप्शन नंबर 71 वाचा फक्त. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन, आणि 70 मध्ये काय ठरलंय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. आता इथे 2 कन्सेप्ट आलेले आहेत, हे कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे ओल्ड कॉपी आहे थोडीशी MCQ ची, ओल्ड सिलेबस मध्ये कन्सेप्ट होते. पहा, पहिली आहे डिस्प्रपोर्शनेशन. दुसरे आहे कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन. एकमेकांच्या अपोजिट आहेत. डिस्प्रपोर्शनेशन रिएक्टंट साइडला एखादा कंपाऊंड आहे ए, तो पलीकडे प्रोडक्ट साइडला पहिला काहीतरी प्रोडक्ट देतोय, काहीतरी प्रोडक्ट देतोय. ठीक आहे, जर समजा मी असं कन्सिडर करतोय इथं ए चा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. ए ने जर इथं काय +1 ऑक्सिडेशन नंबर दाखवला, दुसऱ्या ठिकाणी -1 दाखवला, म्हणजेच काय झालेलं आहे, ए च सेम रिएक्शन इथं ऑक्सिडेशन झालंय पण झालंय. ए च सेम रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन झालंय आणि ए च त्याच रिएक्शन मध्ये काय झालेलं आहे, रिडन झालेलं आहे. मग एकाच कंपाऊंड मधलं ऑक्सिडेशन रिएक्शन पण दाखवत, हे प्रमाणात आहे का, प्रपोर्शन मध्ये आहे का, नाही, हे अपोजिट आहे, एकमेका अपोजिट आहे, हे प्रपोर्शन नाहीये, म्हणून याला काय म्हणतात, डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. याला काय म्हणतात, डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. सेम एच ऑक्सिजन पण होतंय आणि रिडक्शन पण होतंय, तर त्या आपण म्हणणार डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. हे ओळखणार कसं तुम्ही, ओळखण्यासाठी तोच क्रायटेरिया तुम्हाला नंबर काउंट करायचे प्रत्येक ठिकाणी. ओके, आणि कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन ही टोटल अपोजिट आहे. कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन जी आहे ती टोटल अपोजिट आहे. जर एकाच रिएक्शन मध्ये 2 वेगवेगळ्या ऑक्सिडेशन नंबर असणाऱ्या ऍटमचा एक मॉडरेट ऑक्सिडेशन नंबर बनला, मॉडरेट ऑक्सिडेशन नंबर बनला, तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, कॉम प्रपोर्शनेशन. म्हणजे काय, रिएक्शन A1 आहे आणि तो आहे, तर ए चा समजा ऑक्सिडेशन नंबर +4 आहे, इथं ए चा ऑक्सिडेशन नंबर +5 आहे, आणि या दोघांचा मिळून जर ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर प्रोडक्ट मध्ये जर 3 बनला, ह्या दोघांचा ऍव्हरेज आहे ना, जर बनला, अशा वेळी आपण करू शकतो ज्याचा जास्त आहे त्याचा कमी झाला, ज्याचा कमी आहे त्याचा जास्त झाला, आणि मॉडरेट ऑक्सिडेशन नंबर अक्वायर केला, आपण 2 वेगवेगळ्या ऑक्सिडेशन नंबरचा एकच ऑक्सिडेशन नंबर बनला, तर त्याला आपण काय म्हणत असतो इथं, कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन. आणि डिस्प्रपोर्शनेशन म्हणजे काय, सेम ऑक्सिडेशनचे 2 वेगवेगळे ऑक्सिडेशन बनवणे, म्हणजेच एकाचा कसेल आणि एकाचा रिडक्शन काय असतं आपल्याला. दॅट्स वाय अँड दिस इज द प्रपोर्शनेशन रिएक्शन. रिप्लाय कन्सेप्ट? नो सर. सर व्हॉइस नाही समजली? नाही सर, जास्त व्हॉइस. ब्रेक होतोय. हा सर, येस सर. ठीक आहे, परत एकदा पहा मी काय सांगतोय. डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन मध्ये काय, जर रिएक्टंट साइडला एखादा आयटम आहे, एखादा इलिमेंटचा आयटम आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर काहीतरी आहे XYZ, ठीक आहे, त्याचे 2 वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये प्रोडक्ट साइडला 2 वेगळ्या कंपाऊंड मध्ये काय आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे.
एका ठिकाणी त्याचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतोय आणि एका ठिकाणी डिक्रीज होतोय. म्हणजे एका ठिकाणी ऑक्सिडेशन होतंय, एका ठिकाणी रिडक्शन होतंय. हे जे दोन वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडेशन नंबर दाखवतोय प्रोडक्ट साइडला, त्याला डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. दिस इज क्लिअर? Yes, sir. आता आपण ही उलट करा, ती येणार आहे कॉम प्रोपोर्शनेशन रिएक्शन. म्हणजे दोन वेगवेगळे ऑक्सिडेशन नंबर आहेत कंपाऊंड मध्ये एलिमेंटचे. असे दोन कंपाऊंड वेगळ्या ऑक्सिडेशन नंबरचे एकत्र आले आणि यांनी एकत्र येऊन जर मॉडरेट ऑक्सिडेशन नंबर बनवला, इन बिटवीन मिडल ऑक्सिडेशन नंबर बनवला, +4 होता, +2 होता, या दोनचा मिळून ऍव्हरेज बनवला, तर अशा वेळी आपण याला काय म्हणत असतो, दोन वेगवेगळ्या ऑक्सिडेशन नंबरचे कंपाऊंड एकत्र येऊन मॉडरेट ऑक्सिडेशन नंबर बनवणे, याला काय म्हणतो आपण, कॉम्बिनेशन रिएक्शन. दिस इज क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आता आपण ऑप्शन पाहूयात. आता आपण काय करूयात, ऑप्शन पाहूयात. ओके, काय विचारले पहा 71 मध्ये. विच वन ऑफ द फॉर्म प्रपोर्शनेशन रिएक्शन, म्हणजे दोन वेगवेगळे ऑक्सिडेशन नंबर एकत्र आलेले आहेत, एकच मॉडरेट ऑक्सिडेशन नंबर बनलाय. पहिल्या रिएक्शन मध्ये मला सांगा, आहेत का दोन वेगवेगळे ऑक्सिडेशन नंबर? इकडे क्लोरीन आहे का, किंवा इकडे ऑक्सिजन आहे का? नाहीये. त्यामुळे ही कॉम प्रपोर्शन रिएक्शन असूच शकत नाही. बरोबर ना? ही डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन असू शकते, का तर एक क्लोरीन जो आहे तो इकडे आलेला आहे. सेकंड ऑप्शन चेक करा. सेकंड ऑप्शन चेक करा. पहा, +2 आहे, +2चा +2 आहे, 0 आहे, याचे दोघांचे मिळून +1 बनलेला आहे. तर इथं काय असू शकतो, हा कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन आहे. थर्ड कुठेही कॉम्प्रोपोर्शन, इथं पहा, इथंही नाहीये, इथंही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, इथंही नाहीये. मग सेकंड ऑप्शन काय येणार आहे तुमचा, करेक्शन, Ag2 + Ag2 काय काय दिलं, Ag2 कॉम प्रपोर्शनेशनचं एक्झाम्पल पाहतोय आपण. प्लस Ag सॉलिड gives 2Ag+. मला सांगा इथं ऑक्सिडेशन नंबर काय आहे Agचा? ऑक्सिडेशन सॉलिड स्टेट मध्ये, फ्री स्टेट मध्ये 0. ठीक आहे. इथं किती आहे, +2. मोनो ॲटॉमिक आयन +2. ठीक आहे. इथं किती आहे, +1. +1 आहे. बरोबर. मग +2 आणि +1 याचा मॉडरेट ऑक्सिडेशन नंबर तयार झाला तर काय तयार, Com proportionation reaction. कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन. +2 +0 मिळून मॉडरेट झाला म्हणजे प्लस तयार, तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन. ओके. काय होतं, फर्स्ट एक्झाम्पल काय होतं सांगा मला. फर्स्ट एक्झाम्पल क्लोरीनचं होतं. फर्स्ट एक्झाम्पल Cl2 + OH- gives ClO3- plus Cl- plus H2 वगैरे काहीतरी आहे. ठीक आहे. मग आता सांगा मला, इथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर फ्री स्टेट किती आहे, 0. 0 आहे. ओके. क्लोरीन आहे -3 × -2 -6, एक -1 आहे म्हणजे, एक -1 आहे म्हणजे प्लस येईल का, +5 येणार. इथं किती आहे, हे बरोबर आहे का, -6 असणार आहे, इथं -1 आहे म्हणजे हा +5 असणार. +5 - 6 इज इक्वल टू -5 येणार आहे -1. बरोबर का. मग एका ऑक्सिडेशन नंबरचे इथं ऑक्सिडेशन झालंय, इथं रिडक्शन झालंय आणि इथं रिडक्शन झालंय. याला काय म्हणतो आपण, Disproportion. Disproportionation reaction. डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. ओके. आणि ही काय आहे, कॉम प्रपोर्शनेशन. आपल्याला कोणती विचारले, विच वन ऑफ द फॉलोइंग इज कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. नंबर सांगा मला,
विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन म्हटले. नॉट डिस्प्रोपोर्शनेशन म्हणजे 3 डिस्प्रोपोर्शनेशन आहेत आणि एक रिएक्शन ही नॉट डिस्प्रोपोर्शनेशन आहे. सांगा मला फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर चेक करा. इथं किती आहे आणि इथं किती आहे चेक करा आणि सांगा मला. फर्स्ट रिएक्शन फॉस्फर ऑक्सिडेशन नंबर P4 मध्ये किती आहे? 0 P4 मध्ये किती आहे? 0 बरोबर का? pH3 मध्ये किती आहे? Minus pH3 मध्ये -3 -3 आणि इथं किती आहे? इथे आहे +1 2 मायनस +1 आहे. मग मायनस आणि प्लस आहे. प्रोपोर्शनेशन आहे का नाही? डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन आहे किंवा नाही? येस सर. आहे ना. मग हा ऑप्शन येणार नाही. आपल्याला नॉट डिस्प्रोपोर्शनेशन विचारते. ठीक आहे. इथं पहा सलसा किती आहे इथं? 0 बरोबर. तो 0 इथे किती आहे? -2 -2 इथे -3 इंटू -2 -6 इथं -2 आहे म्हणजे +4 डिवायडेड बाय 2 इथं -2 +2 आहे म्हणजे ही डिस्प्रोपोर्शनेशन आहे किंवा नाही? डिस्प्रोपोर्शनेट. डिस्प्रोपोर्शनेशन. चला थर्ड चेक करा. क्लोरीन किती आहे इथं? 0 0 आहे. इथं किती आहे क्लोरीनचा? +2 प्लस नो 0 2 आहे का? पहा एक मायनस आहे ना इथं. एक मायनस आहे. एक मायनस आहे. Sir, -2 zero. एक +1. मायनस म्हणजे +1 येणार आहे इथं. +1 +1 येणार आहे. बरोबर का? हो सर. ठीक आहे. आणि दुसरा क्लोरीन नाही येत. दुसरा क्लोरीन नाही येत इथं. ऑक्सिजन 2 ठिकाणी. ऑक्सिजनचा चेक करा बरं. ऑक्सिजन 2 ठिकाणी. ऑक्सिजन साठी चेक करा हीच रिएक्शन. ऑक्सिजनचा इथं किती आहे? -2. इथं किती आहे? -2 आणि इथं पण किती आहे? -2 म्हणजे ही प्रोपोर्शनेशन रिएक्शन आहे. क्लोरीन साठी नाहीये आणि ऑक्सिजन ही नाहीये. थर्ड ऑप्शन येऊ शकता 72 चा. ओके. पण फोर्थ पहा. काय येईल फोर्थ? F2 किती आहे? 0 किती आहे F2? 0 आहे. ओके. फ्लोरीनचा सगळीकडे काय आहे? -1 इथं 0 आहे. इथं काय झाला? -1 झाला. इथं काय झाला? -2 2 -2 नाही. -1च होणार आहे. दोन ठिकाणी -1 आहे. तुम्ही याला डिस्प्रोपोर्शनेशन म्हणू शकत नाही. ही रिएक्शन ऑक्सिजन साठी चेक करा. फोर्थ नंबरची जी रिएक्शन आहे फोर्थ ऑप्शन ऑक्सिजन साठी चेक करा. ऑक्सिजन साठी होईल. -2 आहे ऑक्सिजन. कुठं? OH मायनस मध्ये आहे. इथं चेक करा ऑक्सिजन किती आहे आणि इथं किती आहे? -2 आहे पण इथं किती आहे? यामध्ये F2 मध्ये ऑक्सिजन प्लस येईल ना. प्लस sir. चार्ज कॅरी करेल. फ्लोरीनचे 2 मायनस आहे म्हणजे फ्लोरीनचे 2 मायनस ऑक्सिजनचे किती? 2 प्लस 2 प्लस येणार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे आणि इथं निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके. काय ऑप्शन येईल? थर्ड येईल का फोर्थ येईल? काय ऑप्शन येईल? येईल का ऑप्शन? का ऑप्शन चुकीचे आहेत दोन्ही? थर्ड ऑप्शन येईल. ओके. फोर्थ येईल. सर कन्फ्युजन आहे अजून. सर फोर्थ ठेवा एक्झाम्पल option. नाही. ही रिएक्शन फोर्थ एक्झाम्पल नाही समजलं. फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर काउंट करा आणि ऑक्सिजनचे पण काउंट दोन्ही ठिकाणी. करा. लक्षात घ्या इथं दोन्ही ऑप्शन चुकीचे दिले आहेत तुम्हाला. ही या रिएक्शनला प्रोपोर्शनेशन रिएक्शन म्हणत नाही. क्लोरीनचं कन्व्हर्जन आहे -1 मध्ये झालेलं आहे. मग -1 दोन्ही ठिकाणी झालेलं आहे फक्त क्लोरीन. येतंय का लक्षात? ऑक्सिजन साठी जर तुम्ही चेक करताय ऑक्सिजन साठी ही इथं -2 आहे आणि -2 आहे. फक्त एका ठिकाणी काय झालेलं आहे? फक्त एका ठिकाणी इथं प्लस झालेलं आहे म्हणजे इथं ऑक्सिडेशन आहे. ओके.
करू शकत नाही. ही रिॲक्शन ऍज अ डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन कन्सिडर करू शकत नाही. थर्ड ऑप्शन जरी तुम्ही चेक केला तरी थर्ड ऑप्शन हा इनकम्प्लीट अशी जो ऑप्शन होता कोणता ऑप्शन आहे पहा. एक नंबर रिॲक्शन पहा 71 मधली एक नंबर रिॲक्शन येते का लक्षात? 71 वर 71 मधली एक नंबरची रिॲक्शन माहितीये का? CO2 मायनस ही बोर्ड वरती घेतलेली रिॲक्शन आहे. Cl प्लस H2O हे मिसिंग आहे इथं. मग तुम्हाला ऍड करावं लागेल. काय ऍड करावं लागेल? C मायनस ऍड करावं लागेल. C मायनस ऍड केल्यानंतर होतंय. क्लोरीनचं पहा 71 चा पहिला ऑप्शन पहा. क्लोरीन 0 होता प्लस झाला आणि इथं -1 झाला. तर ही डिस्प्रोपोर्शनेशन रिॲक्शन आहे. ऍक्च्युअली इथं पाहिजे तर तुमचा ऑप्शन नंबर 4 इज द नॉट डिस्प्रोपोर्शनेशन रिॲक्शन आहे. चुकीचे दिलेले आहेत. डिस्प्रोपोर्शनेशन आहे. दिस इज क्लिअर. सो दिस इज मिसप्रिंट क्वेश्चन. ही फार जुनी पीडीएफ आहे. इथं मिसप्रिंट झालेले आहे. तो क्वेश्चन झाला. 73 चा आन्सर 73 चा Option आन्सर third. सांगू शकता. ऑप्शन -1/2. सुपर 1/2 असणार आहे. ओके 74 चं सांगा एक चला. लास्ट 74 काय सांगता 74? ऑक्सिडेशन नंबर अँड कोव्हॅलेन्सी ऑफ सल्फर. ऑक्सिडेशन नंबर अँड कोव्हॅलेन्सी ऑफ सल्फर इन एट मॉलिक्युलर Option second. पहा विचारले मी काय विचारलंय सॉरी क्वेश्चन मध्ये काय विचारले? ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? S8 आहे. 0च असणार आहे. 0. जर ऑक्सिडेशन 0 असेल पहिला आणि चौथा ऑप्शन काय झाला? इलिमिनेट झाला. बरोबर की नाही? 50-50 हेल्पलाईन तर केबीसी मध्ये असतं. बरोबर का? कोण बरेगा करोडपती 50-50 त्यालाच करायचंय आता इथं. ते करून नाहीत देणार. मग आपल्याला जरी बरोबर नाही होता आला तर चुकीचे 2 बाजूला काढायचे. म्हणजे ऑप्शन किंवा प्रोबेबिलिटी जास्त आहे की 2 मधला मोस्ट करेक्ट ऑप्शन आपला. ठीक आहे. पहिला ऑप्शन गेला चौथा ऑप्शन गेला. ऑक्सिडेशन नंबर 0च आहे. विचारलंय काय? कोव्हॅलेन्सी काय? कोव्हॅलेन्सी म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड किती तयार करतो? कोव्हॅलेंट बॉन्डची व्हॅलेन्सी. ते आठवतं का तुम्हाला? क्राउन लाईक स्ट्रक्चर हे सल्फरचं होतं. 8वी 9वी 10वी कुठे 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड. येस ते स्ट्रक्चर बघितल्याशिवाय तुम्ही सांगू शकत नाही त्याची कोव्हॅलेन्सी किती आहे. आयोनिक व्हॅलेन्सी कोव्हॅलेन्सी म्हणतो. क्राउन लाईक स्ट्रक्चर. क्राउन लाईक म्हणजे कसं? सल्फर एक क्राउन लाईक स्ट्रक्चर होतं त्याचं. ठीक आहे पाहूयात आपण स्ट्रक्चर काढायला जमतंय का आपल्याला. टाइप मध्ये स्ट्रक्चर होतं. आठवतं का? S8 चं स्ट्रक्चर. इथे एक सल्फर असणार आहे. 1 2 थर्ड सल्फर, फोर्थ सल्फर, 5th 6th 7th आणि 8th हे 8 सल्फरचे ऍटम आहेत. S8 हा मॉलिक्युल बनवतील. या फॉर्म मध्ये तो प्रेझेंट असतो. फॉर्म मध्ये आपल्याला सापडतो. ठीक आहे. या फॉर्म मध्ये सापडा 1 2 3 4 5 6 7 8 सल्फर झाले. क्राउन शेप असतो याचा. झाले का नाही? क्राउन म्हणजे काय? अरे झाले का हे 9th ला 10th ला? नाही झालं? झालं. तर मागच्या वर्षी झालेल पहा. मागच्या वर्षी झाले ना हे तुम्हाला. येस क्राउन ला एक स्ट्रक्चर असतं. ओके. मग प्रत्येक सल्फरला किती कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत? प्रत्येक सेलला किती कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत? 2. 2च आहेत ना. प्रत्येक सल्फरला 2च कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. सल्फरच्या लोन पेअर ऍज इट इज आहेत. जे सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होते त्यांनी काय केलं? इक्वल शेअरिंग करून कोव्हॅलेंट बॉन्ड बनवलेला आहे. प्रत्येक सल्फरला असतील तर कोव्हॅलेन्सी काय झाली? व्हॅलेन्सीचे टाइप आहेत. इलेक्ट्रोव्हॅलेन्सी किंवा आयोनिक व्हॅलेन्सी म्हणजे आयोनिक बॉन्ड किती तयार करतो. कोव्हॅलेन्सी म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड किती तयार करतो. कोऑर्डिनेट बॉन्ड किती तयार करतो. तर कोव्हॅलेन्सी म्हणजे 2 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. तर ऑप्शन काय असणार आहे? प्युअर स्टेट मध्ये ऑक्सिडेशन नंबर हा 0 आहे आणि कोव्हॅलेन्सी ही 2 असणार आहे. मग 0-2 हा काय असणार आहे? आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. विच इज द करेक्ट ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 or 3? 2 or 3? Yes, 3. reply me. Option third. 3 is the correct option. ठीक आहे. तर आपल्या इथं टाइम संपलेला आहे. सरांचा काय मेसेज वगैरे आलेला आहे का? सर आलेले आहेत का? अमित सर घेणार आहेत का? ठीक आहे. जर घेणार असतील तर तसा मेसेज देतील सर तुम्हाला. आपला टायमिंग संपलेला आहे.
वी आर गोइंग टू स्टॉप दिस सेशन. जेवढे एमसीक्यू झालेत तेवढे सेशन वर्षी रिलेटेड आहेत. ज्याही आपल्याला रिएक्शन सॉल्व्ह करायचे आहेत किंवा रेडॉक्स रिएक्शन पाहायचे आहेत, ओळखायचे आहेत, आयडेंटिफाय करायचे आहेत, त्याच्यासाठी पण हेच ऑक्सिडेशनवरच फाइंड आउट करता आला पाहिजे. आणि याची बरीचशी प्रॅक्टिस घेतलेली आहे आपण, त्यामुळे आता याच्यामध्ये मास्टर झालेले आहेत. फक्त इथे एकच प्रॉब्लेम आहे, बरेचसे कंपाऊंड हे तुमच्यासाठी अननोन आहेत आणि हे कंपाऊंड होतील 12th स्टँडर्ड मध्ये. बरेचसे कंपाऊंड हे तुम्हाला काय होतील, नोन. ठीक आहे. सर Maximum तुम्हीच घ्या आणि ना, बाकीचे कंपाऊंड काय घ्यायचं आहे? लेक्चर घ्या ना Yes. सर आता. लेक्चर मला बिझी आहे. ठीक आहे. टाइम शेड्यूल नाही फिट होत आहे. तेच हा, चाललेलं सर. सकाळी 11 वाजता लेक्चर घ्यायचं की संध्याकाळी घ्यायचं. पण ऍक्च्युली टाइम शेड्यूल आपलं फिक्स आहे. त्यामुळे बाकीचेही लेक्चर असतात, त्यामुळे ओव्हरलॅप होऊ द्यायचं नाही. एक लेक्चर दुसऱ्या लेक्चरच्या टायमिंग मध्ये ओव्हरलॅप होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. मला वाटतं माझेच मॅक्झिमम लेक्चर होत असतील तुम्हाला. सॅटर्डे संडे आपण घेतोय एक्स्ट्रा. Yes, sir. तर आपले सिलेबस कव्हर करायचा आहे लवकर. ठीक आहे. थोडा आपला इश्यू आहे आवाजाचा वगैरे, तो आपण क्लिअर करूयात. ठीक आहे. सर आम्हाला सुट्टी वाटलं घेत की नाहीये आता त्यामुळे इश्यू क्लिअर होत नाही.